रावेर शहरासह तालुक्यातील झेंडे आणि बॅनर्स काढण्याचे API आशिष अडसूळ यांचे आवाहन। रावेर शहरासह तालुक्यात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला उत्साहात संपन्न झाला। या निमित्त शहरात सर्व कॉलनी, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी झेंडे आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत। तर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक आणि शहरातील नागरिकांना श्री अडसूळ साहेब यांनी आवाहन केले आहे की ठिकठिकाणी रामांची प्रतिमा असलेले बॅनर आणि झेंडे लावलेले असतील त्यांनी ते सुरक्षितपणे काढून घ्यावेत, जेणेकरून त्या झेंडे व बॅनरवर तसेच प्रतिमेवर काही धूळ उडेल, वाऱ्याने ते उडतील। बॅनर फाटल्याने श्रीरामांच्या फोटोची विटंबनाही होऊ शकेल। ते होऊ नये म्हणून कोणताही अनर्थ होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासह सर्वांनीच झेंडे, बॅनर्स आणि प्रतिमा काढून घ्याव्यात असे आवाहन API आशिष अडसूळ यांनी केले आहे। तसंच यापुढे शहरात बॅनर्स, झेंडे आणि होर्डिंग्स लावण्यापूर्वी नगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। यापुढील काळात विना परवानगी अशा पद्धतीनं बॅनर्स, झेंडे, होर्डिंग्स लावले असतील किंवा लावतील त्यांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावा लागेल असा इशाराही श्री अडसूळ यांनी दिला आहे। नुकत्याच पार पडलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानिमित्त रावेर शहरात आणि परिसरात सर्व नागरिकांनी उत्साहाने जे झेंडे आणि पताका लावले। आता कार्यक्रम संपन्न झालेला आहे, तर ते झेंडे आणि पताका आपण सुरक्षितरित्या काढून घ्याव्यात असं मी नम्र आवाहन परिसरातील लोकांना करतो, जेणेकरून त्या पताका आणि त्याच्यावर धूळ बसून किंवा इतर काही प्रकारे त्याचा कुठल्याही प्रकारे विटंबना किंवा अवहेलना होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे। तसेच मी नगरपालिकेच्या मार्फतीने आणि पोलीस स्टेशनच्या मार्फतीने देखील असं आवाहन करतो की कुठलेही वाढदिवसाचे बॅनर किंवा इतर काही झेंडे, पताका लावण्यापूर्वी त्यांनी रीतसर कायदेशीर परवानगी घेऊन ते लावण्यात यावेत। कुठल्याही प्रकारे शहराचं विद्रुपीकरण होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। जे अनधिकृतरित्या असे कुठलेही बॅनर किंवा पताका लावतील तर त्यांच्यावर यापुढे कायदेशीर कार्यवाही केली जाईल। त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेऊन आपले शहर सुंदर दिसेल याची काळजी घ्यायची आहे। आणि यासह इतर सार्वजनिक ठिकाणी लावलेले इतर जे झेंडे आहे, जे बॅनर आहेत, जे इतर काही पताका आहेत त्या देखील काढून घ्यायच्या आहेत। त्या जर आढळून आल्या तर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जे नुकतेच पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त लावलेले सर्व झेंडे आणि पताका, बॅनर्स हे आपण सुरक्षितरित्या काढून घ्यायचे आहेत असं मी आवाहन करतो। धन्यवाद।